पहाटे हेमंत गोडसे बोरस यांनी आता मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचं समजतंय। ठाण्यातील निवासस्थानी नाशिकच्या पदाधिकाऱ्यांसोबत ही बैठक पार पडलेली आहे। नाशिकमधून आता उमेदवारीसाठी गोडसे बोरस यांची नावं खरं तर चर्चेत दिसतायत। शिंदेसोबत झालेल्या भेटीत गोडसेंना उमेदवारी देण्याबाबत एकमत झाल्याचं सुद्धा समोर येत आहे आणि येत्या 2 दिवसात ही उमेदवारी जाहीर सुद्धा केली जाईल। नाशिकच्या जागेबाबत तिढा सुटण्याच्या मार्गावर दिसतोय। महायुतीकडून गोडसेंनाच उमेदवारी मिळण्याची सध्या शक्यता दिसते। काल रात्री झालेल्या भेटीमध्ये आमच्या शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी या ठिकाणी आम्हाला आश्वासित केलं की नाशिकची जागा ही आपल्या शिवसेनेचा विद्यमान लोकप्रतिनिधी असल्या कारणानं आपण ती जागा शिवसेनेसाठी सोडवतोय आणि आपण सर्वांनी अधिकृत घोषणा आपण लवकरच त्या ठिकाणी जाहीर करू 2 दिवसामध्ये। परंतु आपण सर्वांनी त्या ठिकाणी प्रचाराच्या कामाला लागा अशा प्रकारची आदेश त्या ठिकाणी दिले। सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सर्वानुमते एकमताने हेमंत गोडसेंनाच उमेदवारी द्यावी असा आग्रह मुख्यमंत्री महोदयांकडे त्या ठिकाणी केलेला आहे। मुख्यमंत्री महोदयांनी लवकरच आपण या संदर्भामध्ये सकारात्मकपणे विचार करून लवकरात लवकर आपण अधिकृत घोषणा 1-2-3 दिवसामध्ये करू अशा प्रकारचं आश्वासित या ठिकाणी केलं आहे। या संदर्भामध्ये निश्चितच उमेदवारीला उशीर होतोय अशी आम्ही तर अनेकदा त्या ठिकाणी मांडलं होतं। परंतु आपण विद्यमान खासदार गेली 10 वर्षापासून या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून काम करतो। जनसंपर्क अतिशय आपण चांगला ठेवलेला आहे। जनतेशी विकास कामं त्या ठिकाणी केलेली महाराष्ट्र शासनाने किंवा केंद्र शासनाने मोदी साहेबांच्या माध्यमातून जी काही कामं या ठिकाणी झाली ती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वेळ मिळेल आणि निश्चित त्याचा मतांमध्ये रूपांतर मोठ्या प्रमाणामध्ये होईल अशा प्रकारची विनंती केली आणि ते तातडीने 2 दिवसामध्ये मला असं वाटतं का निश्चित या ठिकाणी निर्णय घेतील।